टाकळी जहागीर येथील स्वस्त धान्य दुकानात मोठ्या प्रमाणात धान्य वाटपात गैरप्रकार सुरू असून संबंधित दुकान मालकावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी तहसील कार्यालयाकडे स्वाभिमान पक्षाचे मंगेश फाटे, रवी पडोळे, प्रवीण मोहोड यांनी केली आहे। देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वत्र लॉकडाऊन आहे। त्यामुळे शासनाने स्वस्त धान्य दुकानामार्फत काही योजनेअंतर्गत धान्य वितरित करण्याचे आदेश असल्याने टाकळी जहागीर येथील दुकानदार ज्यांना 20 किलो धान्य कार्डवर असताना फक्त 10 किलो धान्य देतो असे गावकरी यांची तक्रार असल्याने संबंधित दुकानात स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांसोबत भेट देऊन माहिती घेतली। किती माल वाटला बाहेर काय प्रूफ आहे? जिल्हाधिकाऱ्याला फोन करतो राजकुमार, जिल्हाधिकाऱ्याला फोन कर पहिले विचारून घे पहिले असं हे आहे का लिहून घेतो आतापर्यंत सह्या नाही घेतले। नाही, ज्या व्यक्तीला येणं 35 किलो माल आता देऊन राहिले त्या व्यक्तीला आतापर्यंत 10 किलो माल दिला आहे। बरोबर आहे ना? आता मशीनून जेवढा निघाला ऑनलाईन मध्ये 35 किलो मशीन मध्ये पहिलेपासून दिसून राहिला निघाले का? याच्या अगोदर निघाले याच्या अगोदर पावते नव्हते काय? आता पावते निघाले सांगा तुम्ही तशी नाही पावते निघाले पुढे तो राजकुमार फोन करायला दिले। आमच्याकडे टाकळी जहागीर येथील स्वस्त धान्य दुकान यांची तक्रार आली असता आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तक्रार केली असता 15 दिवसापासून तक्रार केली असता याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोकांचा समावेश असल्यामुळे हे तक्रार तिथेच थांबवण्यात आली आहे। या गोरगरीब जनतेला कोणताही न्याय न मिळाल्यामुळे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना व गावकरी हे आंदोलन करण्याची तयारी करून सरकारला व सर्व अधिकाऱ्यांना आम्ही इशारा देत आहे व जिल्हा प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।